सांग कुठला बीच आहे हा? भाटे बीच. झरी विनायक इथे मंदिर आहे ना. अच्छा, म्हणजे हा रोड कुठला आहे मग? पावस रोड. अच्छा, हे तुम्ही काय काय बनवणार आता इथे नाश्त्याला? आता नाश्त्याला वडापाव कांदा भजी प्रसिद्ध फेमस आहे. अच्छा, कांदा भजी. मला वडापाव पण दिसला इथे. वडापाव पण आहे. अच्छा, वडापाव आहे, बटाटा भजी. अच्छा, याचं बनवण्याचं कसं काय मग? कारण मी बघितलं, खाल्लं मी आता थोडा वेळ आधी, मला खूप छान टेस्ट वाटली याची. हा कांदा नुसता सुकाच, त्याच्यात मीठ टाकून सुकच पीठ घ्यायचं. अच्छा. बेसनचं पाणी वगैरे काही घालायचं, सुकं सोडायचं. अच्छा, मग आता हे भिजवलंय का तुम्ही? तयार केलंय का? तयार केलेलं. बघू दे थोडं मला. छान. बरं, ह्याचं बनवाई आता याच्यामध्ये टाकणार तुम्ही गरम तेलामध्ये? ओके, बघू आता ते कसं होतं ते आपण टेस्ट बघूया. आता खायला तर खूप टेस्टी होतं, पण आता हे बनवणार कसे ते बघू आपण आता. बढिया. ते काकांचं छोटंसं, काकांचं एक छोटंसं हे आहे, स्टॉल आहे. बघा, यांची वडे टाकण्याची पद्धत फार सुरेख आहे. ॲक्च्युली हे वडे नाही आहे, हे भजी आहे, कांदा भजी. कांदा भजी आहे ही. कांदा भजी आणि हा त्यांचा वडापाव. कसा आहे टेस्ट? एक नंबर. तुमचं नाव काय काका? सुरेश आचरेकर. तुमचा फोन नंबर सांगा काका. 7798 हां, हे भाटे बीच. दूर समुद्र दिसतोय आपल्याला. बघा, छान थंडगार वारा. इकडे पहाडी, हा रोड, इकडे सुंदर गणपतीचं मंदिर. आणि ही आमची मंडळी नाश्ता करते आहे भाटे बीचवर. छान गरम गरम कांदा भजी आणि वडापाव. आणि हे आचरेकर काका आणि काकू, त्यांचा सुंदर एक छोटासा स्टॉल आहे इथे. सुंदर गरम भजी, मस्त गरम गरम कांदा भजी आणि वडापावचा स्टॉल. थँक्यू काका. ही आमची मंडळी नाश्ता करत आहे भाटे बीचवर. वडापाव, कांदा भजी सगळ्यांचं खाऊन झालं आहे. सुंदर असा व्ह्यू बघा. माडाची झाडं छान मोठी मोठी, सुंदर असा. हा रत्नागिरी रोड ना काका? म्हणजे कुठनं आलेला हा? पावस रोड आहे. पावस रोड. अच्छा, म्हणजे कुठनं येताना लागतो हा? रत्नागिरीतून येताना. रत्नागिरीतून इकडे कुठे जाताना? पावसला जाताना. रत्नागिरी टू पावस रोडवर भाटे बीच आहे आणि तिथे हा स्टॉल आहे. इथे नक्की भेट द्या.